सो हॅलो गाईज आणि स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुमच्या सगळ्यांचे खूप छान जात असेल. तर आज आहे संडे आणि मी एक्सायटेड आहे कारण की आज आपण चाललो आहे ट्रेन करायला. आणि संडे या सॅटर्डे एवढे 2च दिवस असतात जिथे मी शांतपणे माझे मील्स करून मग जिमला जाऊ शकतो. कारण की वीकडेजमध्ये ऑब्वियसली ऑफिस वीकेंड्सच मिळतात जिथे मी ब्लॉग शूट करू शकतो. तर आज आपण ट्रेन करणार आहोत चेस्ट. आणि माझा कट स्टार्ट होऊन ॲक्च्युअलमध्ये मोर दॅन 1 मंथ झाला आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे तुम्हाला माझा फिजिक अपडेट द्यायला. कारण की लास्ट 1 इयरपासून बल्क चालू आहे. आता ऑलमोस्ट 1 महिना झाला आहे की मी कटवर आहे, म्हणजे एक कॅलरी डेफिसिटमध्ये खातो आहे. माझा वेट ड्रॉप डाऊन झाला आहे फ्रॉम 76. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मी लावेल इथे साईडला की जिथे मी 76ला कसा होतो. आता ड्रॉप डाऊन होऊन आलो आहे 71वर. फिजिक एवढी काही डिटेल नाही दिसत आहे, अजून पण सॉफ्टनेस आहे कारण की फॅट आहे बॉडीमध्ये. माझा फॅट पर्सेंटेज अराउंड 25% आहे अजून पण. मी ट्राय करणार आहे की त्याला लेस दॅन 17 या 16%च्या खाली आणायला. मसल जेवढा आपण रिटेन करू त्या कटमध्ये तेवढा मी रिटेन करायला बघणार आहे. आत्तासाठी आपलं प्री वर्कआउट मील करूयात, जे आहे एकदम बेसिक स्क्रॅम्बल्ड एग्स बोलू शकतो किंवा एग बुर्जी टाईप ऑफ, ज्यामध्ये फक्त मी मीठ टाकलं आहे आणि वरून टेस्टसाठी कोरिअँडर टाकलं आहे, कोथिंबीर, एक कॉफी ज्याच्यावर मी टेक्स्चरसाठी थोडंसं दूध ॲड केलं आहे आणि एक बनाना. सो पटकन ही मील संपवूयात आणि मी भेटतो तुम्हाला जिममध्ये. एक नंबर भाई. तू कसं आहे? जस्ट चालू जस्ट गाडी लावली, म्हणलं तुझा जर फोन आला तर मला लगेच बाहेर यायला, पण भेटलं तुझं. सो गाईज वी आर बॅक टू डॅनिश. गुड मॉर्निंग. When I'm blue, I think of you in your eyes, how they look at mine, so kind of like that. You slow down time and everything's just fine. I was ocean swimming with just wishbone thinking of my life, the vision drifting by until I found a lighthouse in your heart, shining like a beacon of bright stars. I was in a lifeboat wandering far until I found a lighthouse in your heart, guiding me out the when I'm scared, I send a flare and you're here in a flash. When I ask, oh dear love, where did we come from? You say the light, the sun. I had the will and mission, but the wrong position. I was open. ए आनंद, फक्त बघ आम्ही दोघं येतोय. सो गाईज फायनली डन विथ द वर्कआउट. यावेळेस थोडी वेगळी चेस्ट ट्रेन करायला लावली मी अनिशला आणि थोडे वेगळे सेट्स घेतले. मी पूर्ण वर्कआउट एक्सप्लेन करणार होतो, बट ऑब्वियस रिझन आहे की जिममध्ये म्युझिक खूप लाऊड असतं. आत्तापर्यंत चालू होतं, आत्ता जस्ट बंद झालं, बट त्याच्यामुळे मी सिनेमॅटिक्स लावलेत आम्ही. आणि मी म्हणजे एव्हरी एक्सरसाइजचे खाली नाव वगैरे टाकेल, सगळं टाकेल. थोडंसं वेगळं वेगळं स्टार्ट केल्यामुळे अनिशला यावेळेस वेगळं फील झालं कारण की तो एव्हरी टाईम एक कंपाऊंड मुवमेंटनी स्टार्ट करतो. तर अनिश तुझा एक्सपिरियन्स कसा होता? बेटर होता. म्हणजे आपण टेक्निकलाइजली चालू केलं. हां एक आयसोलेशन मुवमेंट होती जी मी करत नव्हतो. मी डायरेक्टली इन्क्लाइन हेवी घ्यायचो आणि मग नंतर आयसोलेशन मुवमेंट्सला जायचं. पण आता उलटं गेलं तर बेटर फील होतं आहे. म्हणजे स्टार्टिंगलाच पंप फील झालं रे पूर्ण चेस्ट. आयसोलेशन नंतर मग कंपाऊंड गेल्यावर पंप भारी फील होतं. हां, तर मी आधीच त्याचं ब्लड सर्क्युलेशन हाय फील होतं की पहिलंच आयसोलेशन घेतलं. तर त्याच्यामुळे मी त्याला यावेळेस ट्राय करायला लावला. व्हॉट वुड यू रेट दिस वर्कआउट आउट ऑफ 5? 5 तगडा वर्कआउट एकदम. मी पण सेम 5.5. सो वर्कआउट खूप क्रेझी होता
आणि ऑलमोस्ट आम्ही किती लावलो होती सुट्टी 10:30ला 10:30 आत्ता वाजले 1:15 आणि झालं आहे घरून आता फोन यायला लागले खायचे सो निघावं लागणार आहे नाही तुला नाही काय सो गाईज वर्कआउट झाला आहे घरी निघायचा टाईम आहे व्हिडिओ एंड करायचा टाईम आहे कारण की मी जसं तुम्हाला सांगितलं लास्ट व्हिडिओमध्ये की मला थोडेसे छोटे ब्लॉग्स ठेवायचे आहेत बट व्हिडिओ एंड करायच्या आधी मला एका फ्रेंडला भेटवायचं आहे तर ही माझी लहानपणीची फ्रेंड आहे सोहम नाही अनन्या तर अनन्या ही पण पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणार आहे वर्कआउटच्या सो स्टे ट्यून तिने पण खूप क्रेझी वेट लॉस केलं आहे खूप गोलमध्ये किती होती तुझं वेट काय आठवतं 72 आणि आत्ता किती आहे 67 सो क्रेझी वेट लॉस केलं आहे फॅट लॉसचे पण टिप्स देणार आहे मी तिच्याकडून पण टिप्स घ्या तुम्ही जर तुम्ही माझं फिमेल ऑडियन्स जे आहे ते सो स्टे ट्यून फॉर द ब्लॉग्स आणि जर तुम्हाला व्हिडिओ थोडासुद्धा आवडला असेल आणि वर्कआउटचे शॉर्ट्स थोडेसुद्धा आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अजून काय थोडेसेच आवडले तुला काय बोलायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा याचे व्हिडिओज डन बाय बाय